देशाचा कारभार चालवण्याकरता जशी लोकसभा लागते, राज्याचा कारभार चालवण्याकरता जशी विधानसभा लागते, तशी गावचा कारभार चालवण्याकरता ग्रामपंचायत लागते किंवा नगरपालिका लागते. आणि आज त्या नगरपालिकेची ही निवडणूक आहे. पूर्वी नगरसेवक निवडले जायचे, नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडला जायचा. परंतु काही निर्णय शासनाने घेतले आणि शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये इथं बसते बालाजी, इथं बसते समोर. शासनाने निर्णय घेतला आणि अध्यक्ष ची उमेदवारी ही सगळ्या ओपन मधून करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. आज आपण लक्ष्मण शिरसाट यांच्या सुविध पत्नी आहेत, त्यांना उमेदवारी दिली. महिला राखीव जागा आहे. बंधू भगिनींनो, तुम्हाला माहित आहे की नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ही नगरपालिका चालती कशी हेच लोकांना अजून माहित नाही. मी काय लोकांना अज्ञानी समजत नाही, तर परत मीडिया म्हणणार लोक अज्ञानी आहेत काय अवघड झालंय सगळं सोशल मीडियाचं. पण लोकांच्या अपेक्षा खूप आहे आणि प्रत्येक गोष्ट नगरपालिकेने केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते आणि ते काय चुकीचे असं मी म्हणत नाही. त्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान वगैरे अशा ज्या गरजा आहेत त्या गरजा नगरपालिकेनं पुरवल्या पाहिजेत आणि त्याकरता नगरपालिकेची व्यवस्था आहे. पण ही व्यवस्था चालती की कशी? दुर्दैवानं नगरपालिकेची अवस्था अतिशय वाईट आहे आणि पंढरपूरची नाही तर देशातल्या किंवा राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांची. आपल्या शहरामध्ये किती प्रॉपर्टीज आहेत, घर आहेत, तुम्हाला आकडा माहित आहे का? माहित आहे का बाबा? विशाल, तुला तर असेल, माझी मेंबर आहे, तू माहित आहे. 21,000 प्रॉपर्टीज आपल्या गावात आहे. म्हणजे जी घरं बांधीव आहेत किंवा मोकळे प्लॉट वगैरे असतील अशी आपल्या गावामध्ये 5,200 झोपडे, 22 झोपडपट्ट्या आपल्या शहरामध्ये आहेत आणि 22 झोपडपट्ट्या आणि ही 15-16 हजार घरं. त्याच्यामध्ये राहणारी लोकसंख्या आपल्या शहराची अंदाजे 1,30,000 ते 1,40,000, 1.5 लाखाच्या आसपास आहे. या शहरामध्ये येणारे रोजचे फ्लोटिंग पॉप्युलेशन जे वारकऱ्यांचं आहे ते आहे जवळजवळ 50,000 पासून 75,000. म्हणजे 2 लाख लोकसंख्येचा बोजा या शहरामध्ये या नगरपालिकेवरती आपल्याला पडतो. मग या सगळ्या लोकांना रस्ते, पिण्याचं पाणी, ड्रेनेज, तुमच्या घरात तयार होणारा कचरा, त्याची विल्हेवाट, हे सगळं करण्याचं नियोजन नगरपालिका करते. आपल्या शहरामध्ये एकूण पाण्याची पाईपलाईन किती आहे माहित आहे का? 265 किलोमीटर. म्हणजे पंढरपुरातून जर एसटी स्टँड पासून निघालो आणि लोणावळ्याच्या एसटी स्टँड पाशी गेलो, जेवढी लांबी भरेल तेवढी पाईपलाईन या शहरामध्ये आहे. शहरात रस्ते किती आहेत? शहरामध्ये अंदाजे 350 किलोमीटरच्या आसपास रस्ते आहेत. मग काही लहान बोळ आहेत, काही मोठे रस्ते आहेत, काही मातीचे आहेत, काही खडीचे आहेत, काही डांबराचे आहेत. या शहरामध्ये तुमच्या घरातून सांडपाणी वाहून जाणारी ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे ना बाबी? ती लाईन किती लांब आहे? अंदाजे 200-250 किलोमीटरच्या पुढे ही लाईन आहे. आपल्या शहरामध्ये रोज कचरा किती तयार होतो? आपण घरामध्ये तुमच्या घंटा गाडी येते ना, आपण काय करतो? घरातला कचरा त्याला देतो. तुम्ही म्हणता किती माझा पिशवीभर तर आहे.
किती कचरा आहे माहित आहे का शहरामध्ये? रोज 40 टन. म्हणजे जर 10 टनाची एक ट्रक पकडली तर 4 ट्रक कचरा रोज निघेल, एवढा कचरा या शहरात तयार. 40 टन कचरा इथून तुमच्या घरात नेऊन तिकडे काशेगावला टाकला जातो. त्याच्यावरती रोज 40-50 मजूर काम करतात दिवसभर. त्यातलं प्लास्टिक, चपला, कागद, कापड, काचा हे सगळं बाजूला काढलं जातं. त्या कचऱ्याचं खत तयार करून शेतकऱ्यांना दिलं जातं. आपल्या शहरातल्या 1.5 लाख लोकांना, येणाऱ्या 50,000 लोकांना ते शहर पाणी किती पुरवतं? नगरपालिका 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी रोज नगरपालिका चंद्रभागा नदीमधनं उचलते. इथं आपलं वॉटर वर्क्स आहे, त्या ठिकाणी पाणी आणलं जातं, ते शुद्ध केलं जातं आणि शुद्ध करून शहराच्या 22 टाक्यामध्ये साठवलं जातं आणि त्या टाक्यामधनं तुमच्या घरामध्ये पाणी येतं. आता हे सगळे नगरपालिका करते. नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे? नगरपालिकेचं उत्पन्न आहे घरपट्टीमधनं मिळणारं उत्पन्न, पाणीपट्टीमधनं मिळणारं उत्पन्न. आणि नगरपालिकेला तिसरं उत्पन्न मिळतं म्हणजे जे शॉपिंग सेंटर आहे त्याचं येणारं भाडं. नगरपालिकेच्या काही एफडी असतील किंवा शासनाकडनं आलेला निधी त्यांना 2 वर्ष खर्चायला परवानगी असते पुढं, ते पैसे बँकेत एफडी केले जातात. त्याचे मिळणारं व्याज, त्याच्यापेक्षा 4-5वं उत्पन्न नगरपालिकेला काही नाही. ते उत्पन्न किती आहे? या शहरातल्या सगळ्या घरवाल्यांनी जर प्रामाणिकपणे टॅक्स भरला तर नगरपालिकेला टॅक्स मिळतोय 13 कोटी रुपये दर वर्षाला. या गावातल्या सगळ्या लोकांनी जर प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरली तर पाणीपट्टीचे पैसे येत आहेत 6.25 कोटी रुपये. हे 13-6-19 कोटी रुपये हे या नगरपालिकेचं मिळणारं उत्पन्न आहे. आणि शॉपिंग सेंटरचं मिळणारं भाडं आहे 2 ते 2.25 कोटी रुपये. आणि इतर कोटभर रुपये काय कुठले टॅक्स असतील ते किरकोळ. अशा पद्धतीनं 21-22 कोटी रुपये नगरपालिकेचं उत्पन्न आहे. मग तुम्ही म्हणणार नगरपालिका श्रीमंत आहे, 22 कोटी रुपयात मग आमचे रस्ते का होत नाही? आमच्या इथे चेंबर का दुरुस्त होत नाही? आमच्या इथे दिवाबत्ती का होत नाही? साहजिक आहे लोकांच्या मनात प्रश्न आहे. पण जसं उत्पन्न आहे तसं खर्च पण आहे. खर्च कसा होतो नगरपालिकेचा? तुम्हाला जे पाणी दिलं जातं ते पाणी उचलण्याकरता खाली आपल्या इस्बाई भागातच कंड्रेट आर्मीच्या खालच्या बाजूला नदीच्या ठिकाणी आपले पंप हाऊस आहे. आणि तिथून पाणी उचलून इथं आणलं जातं, इथं शुद्ध करून टाकीत पाठवलं जातं. तर त्या आणायचा नुसता इलेक्ट्रिसिटीचा खर्च वर्षाचा नगरपालिकेचा आहे 5,96,00,000 रुपये. ते आणलेलं पाणी त्यातली घाण काढायची, शुद्ध करायचं, तुरटी, त्याला ब्लिचिंग, इतर केमिकल, तो खर्च आहे 60 लाख रुपये. तुमच्या घरात पाणी येतं, तुम्ही पिपं भरता, पीप भरल्यानंतर सकाळी काय करता? पण दुसऱ्या दिवशी नवीन पाणी नळाला आलं की पहिलं पाणी शिळं झालं म्हणून ओतून देता ना? बरोबर, एक पाणी शिळं झालं कालचं होतं आणि परत नळ सोडतो आणि परत नवीन पाणी आज ताजं आलं म्हणून भरून ठेवतो. पण ते सुद्धा पाणी एक दिवस शिळं असतंय, तुम्हाला लोकांना माहित नाही. आज दिवसभर पंप चालू आहे सकाळपासून रात्रीपासून कालच्या. इकडे टाक्यात पाणी सोडलं जात आहे, तसं इकडे नदीतलं पाणी उचललं जात आहे. 24 तास सायकल चालू आहे. शुद्धीकरण होत आहे, शुद्ध झालेलं पाणी नवीन टाकीत घेतलं जात आहे, तिथून पंपाने परत टाक्यात पाठवलं जात आहे. मग आपण सकाळी पाणी उचलून देतो. किती पाणी उचलतो? 30 दशलक्ष लिटर. आणि त्यातलं आपण पितो किती पाणी? स्वयंपाकाला किती वापरतो?
अंदाजे 6 दशलक्ष लिटर, म्हणजे 20-22 दशलक्ष लिटर हे पाणी संडास, बाथरूम, कपडे धुणं, भांडी, बागेला पाणी घालणं, गाडी धुणं, चौकात पाणी मारणं, सडा, रांगोळी ह्याच्याकरता खर्च होतो. म्हणजे बाथरूम मधलं, टॉयलेट मधलं पाणी जातं कुठं? ही जी तुमच्या घरासमोरून लाईन गेली आहे 250 किलोमीटर लांबीची, 300 किलोमीटर, त्यातून हे पाणी जातं गोपाळपूर. गोपाळपूरला गेल्यावर काय होतं? एकदम काळं पाणी असतं. घरामध्ये येताना पाणी शुद्ध पांढरं असतं. ह्या काळ्या पाण्याला परत शुद्ध केलं जातं. त्याच्याकरता तिथं 10 एकरावरती मोठा प्लॅन्ट आहे, अत्याधुनिक मशिनरी आहे, याकरता केमिकल वापरले जातात. कारण हे घाण पाणी नागरिकांना सुद्धा रस्त्यावर सोडायला कायद्यानं बंदी आहे. तसं नागरिकांना बंदी आहे, तशी नगरपालिकेला सुद्धा नदीमध्ये घाण पाणी सोडायला बंदी आहे. आणि हेच पाणी पुन्हा पुढे कोणतरी पिणार आहे, सोलापूरवाला, मंगळवेढावाला. आपल्याला पाणी कुठे येतं? पुण्यात नाही येते. आणि मग हे पाणी शुद्ध केल्याशिवाय नगरपालिकेला सोडता येत नाही. ते नगरपालिकेला शुद्ध करायचं पाण्याचा लाईटचा खर्च आहे 2,60,00,000 रुपये आणि केमिकलचा खर्च आहे तो अंदाजे 40 लाख रुपये. म्हणजे 6.5 कोटी रुपये ते आणि 3 कोटी रुपये हे 9.5 कोटी रुपये नुसतं पाणी उचलणं, आपल्या घरात आणणं, तिथून सांडपाणी बाहेर सोडणं आणि ते शुद्ध करून नदीला सोडणं. 10 कोटी रुपये नगरपालिका खर्च करते. नागरिकांना माहित आहे का? हे कोणालाच माहित. 350 किलोमीटरचे रस्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी लाईट आहे, 30 मीटरला एक खांब आहे, प्रत्येक खांबावर हायमास्ट आहेत, बल्ब आहेत, मोठ्या ट्यूब आहेत. त्याचं लाईट बिल किती येतं वर्षाला? 2 ते 2.25 कोटी रुपये. 2.25 कोटी, 2 कोटी. उन्हाळ्यात कमी येतं, दिवस मोठा असल्यामुळं थंडीत जास्त येतं. अंदाजे 2 कोटी, 2.25 कोटी रुपये लाईट बिल येतं. म्हणजे जवळजवळ 12 कोटी रुपये नुसतं लाईटचं बिल ही नगरपालिका MSEBला देते. हे झालं पाण्याचं. आपण जो कचरा घरात तयार करतो, तो घंटा गाडीत टाकतो, तो कचरा तिथे गेल्यानंतर त्याचं वर्गीकरण करून त्याचं खत बनवण्याकरता नगरपालिकेला खर्च येतोय 3.5 ते 4.25 कोटी रुपये. म्हणजे हे गेले 12, हे 4 कोटी 16. नदीतल्या पाणी उचलतो, ती इरिगेशन डिपार्टमेंटला आपण पाण्याचा दर वर्षाला पैसा भरतो 2 कोटी रुपये. 17-18 कोटी रुपये इथं सगळे संपले. तुम्ही जे म्हणला ना 22 कोटीची नगरपालिका, श्रीमंत किती आहे? 18 कोटी विना उत्पादक. त्यातनं प्रोडक्टिव्हिटी काही नाही. ना नवीन रस्ता होतोय, ना नवीन गटर बांधलं जात आहे, काही तयार होत नाही. फक्त आपल्या रोजच्या पिण्याचं पाणी, सांडपाणी, दिवाबत्ती आणि आपण घरात करतो तो कचरा, ह्याच्याकरता नगरपालिका खर्च करते. राहिले किती? 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी. कॉलेजला कोण आहे? तुम्ही आहे ना कॉलेजला? 4 कोटी उत्पन्न आहे. आणि नगरपालिकेचा कामगाराचा पगार किती आहे माहिती? किती? 55 कोटी 60 लाख रुपये. मग या 4 कोटीतनं 55 कोटी रुपये वजा करा, -51 झाले का? म्हणजे 51 कोटी रुपये नगरपालिका तोट्यात. तुम्ही म्हणणार कसं चालतंय? हे सगळं चालतं आपल्या पाठीमागं सरकार असल्यामुळं चालतं. राज्य सरकार सगळ्या 55 कोटी रुपयाचा पगार सरकार करतं. वारीमध्ये यात्रेकरू आले त्याकरता 5 कोटी रुपये देतो. त्यात शौचालय उभारणं, बाकीची कामं, पिण्याचं पाणी, टँकर लावणं, ही कामं केली जातात. सगळ्या गोष्टी शासन करते. 4 कोटी रुपयावरती नगरपालिका ह्या गावातल्या रस्त्यावर मुरमाची पाटी सुद्धा टाकू शकणार नाही. हे वास्तव आहे.
पण तरी आम्ही तुमच्या पुढे येतो, लोकांना सांगतो की आम्ही एवढे कोटी आणले, तेवढी कोटीची कामं केली, सांगतो ना. मग हे पैसा येतो कुठे? तर हा सगळा पैसा येतो राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं, आणि त्याच्यावरती नगरपालिकेचा कारभार चालतो. म्हणून आम्ही तुमच्या पुढं कमळ चिन्ह घेऊन का आलोय? इथं बालाजी का विशाल का ढवळेताई का शिरसटताई हा विषय नाही आहे. परिचारक आहे का कोण आहे का गणेश भाऊ आहे का अजून कोणी आहे हा विषय इथं नाही आहे. आम्ही कोणतरी निमित्त मात्र आहेत, त्याचे त्या बुद्धिबळाच्या ह्याच्यावर नगरपालिका आणि शासनाच्या मधले दुवा म्हणून आम्ही काम करतो. तुम्ही आमच्याकडे बघून मत देऊ नका. पण केंद्रात शासन भाजपचं आहे, राज्यात शासन भाजपचं आहे, आणि जर गावात शासन भाजपचं नसेल तर उद्या जर शासनानं निर्णय घेतला की पंढरपूरच्या लोकांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष चालत नाही, उद्या आम्ही पैसे मागायला गेल्यावर आम्हाला म्हणतील बघूया काय गडबड आहे, देऊ थोडं निवांत. बरोबर आहे का नाही? त्याच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे त्याला आपण काही ना काही मदत करतो. त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही त्याला काय म्हणतो ठीक आहे बघूया करूया. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात शासन भाजपचं आहे म्हणून आपण कमळ चिन्हावर तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जात पात धर्म ही सगळं आपल्या गावची डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवा. माझं गाव चांगलं झालं पाहिजे आणि त्यासाठी या निवडणूक आहेत. लोकांनी विचारलं पाहिजे आम्हाला की तुम्ही 16 साली आला होता, इथंच भाषण केलं होतं, असे असे मुद्दे मांडले होते, त्याचं काय झालं? पण दुर्दैवाने आजकालच्या निवडणुकामध्ये हा विषय कोणी विचारत नाही, नागरिकही विचारत नाही, आणि मीडियामध्ये तर नुसतं ही तुला असा मांडला आणि ते तुला तसा मांडला, तुमचं मत काय, तुमचं मत काय. ह्यानं म्हणायचं तो असा आहे आणि यानं म्हणायचं तो तसा आहे, झालं तेवढंच दाखवायचं दिवसभर. तसं असं जाईल. कोणाला ती वैषयिक इंटरेस्ट नाही. आमची अपेक्षा होती की आम्हाला मीडियाने विचारलं पाहिजे की तुम्ही 16 साली मत मागितलं होतं काय केलं. विरोधकांनी आम्हाला विचारलं पाहिजे की 16 साली तुम्ही निवडणूक लढला, तुमची निवडून आली पार्टी काय केलं. पण 16 सालच्या निवडणुकीमध्ये आम्ही इथं मत मागायला आलो. आपल्या प्रभागामधनं भाग्यश्री शिंदे आणि विशाल मलपे हे दोन उमेदवार त्यावेळेस उभा केले होते. त्यावेळेस आम्ही हा अहवाल दिला होता 2016चा. अध्यक्षपदाकरता भोसलेताई होत्या. त्या अहवालामध्ये मी पंढरपूर शहरासाठी काय करणार आणि काय करणार काय केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड दिलं होतं. माझी अपेक्षा होती की आमचे पत्रकार मित्र तरी मला विचारतील की मुद्द्यावर तुम्ही सांगा काय. दुर्दैवानं ते सुद्धा झालं. पुन्हा तुमच्याकडून मला सांगावं लागलं या अहवालातली 90% कामं आम्ही पूर्ण केलेली आहे. 90%. माझं ओपन चॅलेंज आहे विरोधकांना. हा अहवाल घेऊन यायचं, काम वाचायचं, झालं का नाही मी सांगतो. सगळी कामं माझी तोंडपाठ आहे. उपनगरात ड्रेनेजची व्यवस्था करायचा निर्णय आम्ही घेतला होता. 90% भागामध्ये ड्रेनेजचं काम पूर्ण केलं. आता शेवटचा जो भाग राहिलाय वाखरी ते मलपेवाडा या भागातला काही भाग राहिलेला आहे. उर्टीच्या भागातला काही भाग राहिलेला आहे. कासेगाव, गोपाळपूर, भटुमरे या भागातला काही भाग राहिलेला आहे पंढरपूरचा. आणि त्याची योजना निवडणूक लागायच्या अगोदर मी नारळ फोडून चालू करून आलोय. तुम्हाला नवीन पिढीला इथं माहित नसेल, महिला मंडळालाही माहित नसेल, पण पंढरपूर शहरामध्ये पूर्वी 1995 सालापर्यंत म्हणजे 25 वर्षापूर्वी या शहरामध्ये टोपली संडास असायची. अण्णा होते का नाही अप्पा? काय परिस्थिती होती? जसं आज आपल्या घरामध्ये कमोड आहे तशा पद्धतीचे उघड्यावरती संडास होते.
खाली डबे असायचे पत्र्याचे, आणि आपल्या इथला मेहतर समाज रोज सकाळी प्रत्येक घरातलं संडास साफ करायचा आणि आपल्या माणसाची विष्ठा डोक्यावरती घेऊन गोपाळपूरला वाहून टाकायचं. ही व्यवस्था या गावामध्ये होती 1995 साला. आज मलाही म्हणते ना 40 वर्षात तुम्ही काय केलं, तर ही व्यवस्था आम्ही बदलली. आज शहरातलं एकही उपनगर असं नाही आहे की ज्या उपनगरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था आपण तयार केलेली नाही. पहिला टप्पा केला 1995 साली 26 किलोमीटरचा, दुसरा टप्पा केला 2005 साली 68 किलोमीटरचा, तिसरा टप्पा पूर्ण केला जवळजवळ 89 किलोमीटरचा 55 कोटी रुपयाचा, आणि आता चौथा टप्पा पूर्ण करतोय 106 किलोमीटरचा. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय करतोय आपण, तर तुमच्या इसबावी भागात जे इथं घाण तयार होते, पाणी तयार होतंय, मलपे ओढ्यामध्ये जाताना खाली लवण आहे, उतार आहे, आणि तिकडे कॉलेज चौकात परत चढ आहे. ह्या पाण्याला काय कुठं मोटर नाही, पंप नाही आहे, ते असं उताराला पाणी वाहत जातं गोपाळपूर पर्यंत. पण इथल्या ओढ्यामुळे आपल्याला ब्रेक लागलेला आहे. पण या मलपे ओढ्यामध्ये आपण याला मोठी विहीर घेतोय आणि वाखरीच्या शिवपासून येणारी सगळी घाण त्या विहिरीमध्ये आपण एकत्र करतो. तिथं मोठे पंप बसवतोय, त्या पंपानं ती घाण उचलायची, कॉलेज चौकामधनं नवीन चेंबर आणि नवीन लाईन टाकतोय MI तळ्याच्या बॅक साईडनं, आणि तिकडून जाऊन सांगोला रस्त्यावरून गोपाळपूरच्या तिथे त्या नेतोय आपण, आणि तिथे शुद्धीकरणाचा प्रकल्प तयार होतो. 121 कोटी रुपये काम सुरू झालंय. प्रचंड अडथळे आमच्यावर आणलेही होऊ नये म्हणून, कारण निवडणुकीमध्ये मुद्दा काहीतरी पाहिजे टीका करायला. पण आम्ही सगळा त्यांचा गाव ओळखला होता. निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस योजना मंजूर करून आणून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झालेलं. त्याच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये या मलपे ओढ्यातले एकही थेंबर घाण पाणी राहणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. शहरातला एकही भाग राहणार नाही सांडपाण्या वाचून. ही व्यवस्था आम्ही केली 40 वर्षामध्ये या शहरामध्ये. आज शहरात जवळजवळ 35 किलोमीटर 30-35 किलोमीटरचे रस्ते आपण गेल्या 3 वर्षामध्ये पूर्ण केले. 157 कोटी रुपये आपण त्याकरता खर्ची घातले. या शहरामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाणी उचलतोय आपण. ही योजना झाली 1975 सालामध्ये स्वर्गीय औदुंबर अण्णा असताना. त्या योजनेला झाली 50 वर्ष. आता कधी ना कधीतरी ती योजना बंद होणार आहे, म्हणून गेल्या 3 वर्षापासून मी प्रयत्न करतोय शासन दरबारी. आपल्याला मागच्या वर्षी शासनानं पैसे दिले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, आणि 98 कोटी रुपयाची नवीन पाण्याची योजना 2050, 55, 60 सालापर्यंत या शहराची लोकसंख्या 3 लाख होईल असं गृहीत धरून. पण पुढच्या 30 वर्षी योजना या ठिकाणी काम सुरू आहे. नदीपात्रात नवीन विहीर घेतोय, मोठे पंप हाऊस बांधतोय, सेटलिंग टँक बांधतोय, पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहतोय, आणि 18 टाक्या या ठिकाणी शहरामध्ये आपण उभा केल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळी शब्द दिला होता की इसबावीमध्ये एका टाकीवरनं पाणी द्यावं लागतंय. मग शिवाजीनगर, सयाजीनगर, जुनं गावठाण या भागामध्ये पाणी जात नव्हतं, आणि इथून पाईप सरळ जायची, इथं मोटरी लावली की खाली पाणी मिळत नव्हतं. त्याच्यावरनं 4 तास पाणी पलीकडे सोडावं लागायचं. शाकुंतल नगर त्या खालचा भाग सगळा MSCB पर्यंत. तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या भागात टाकी उभा करतो. टाकी उभा राहिली का नाही गणेश भाऊ? पाण्याची पाईपलाईन किती किलोमीटर टाकली? 35 किलोमीटर. एकट्या इसबावीमध्ये 35 किलोमीटर एवढी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली आहे गेल्या 3 वर्षामध्ये. विरोधक आम्हाला म्हणते तुम्ही काय केलं? आम्ही हे केलं. पूर्वी गावात जर जुन्या गावात तुम्ही कुणी जात असाल तर पूर्वी कचऱ्याच्या कुंड्या असायच्या, त्याच्यावरती डुकरं असायची, जनावरे खेळायची. ही परिस्थिती होती का नाही गावामध्ये? आज तुम्ही कुठं जावा, गावामध्ये एकही कचरा कुंडी आम्ही ठेवलेली नाही. कुठेतरी स्लम मध्ये झोपडपट्टी भागात राहते
पण ते सुद्धा बंद करायचा आमचा प्रयत्न आहे. गावातला सगळा रस्त्यावरचा कचरा उचलण्याचं नियोजन केलं. त्याच्यापासून दुर्गंधी होती, डास होते, सगळं आपण त्या ठिकाणी बंद करू. या शहरातले रस्ते काढण्याचं नियोजन केलं, कॉन्क्रीटचे रस्ते करायचं नियोजन केलं. तुमच्या भागातला डीमार्टचा रस्ता असेल तो कॉन्क्रीटचा झाला, तुमच्या भागातला साबळे नगरचा रस्ता कॉन्क्रीटचा झाला. तुमच्या इथला आज आपण या बुवाच्या चौकामधून जाणारा 2 वर्षापूर्वी रस्ता डांबरीकरण करून दिलं. जुन्या गावठाणाचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून दिले. दलित वस्तीमधनं त्या ठिकाणी शिंदे पैसे देऊन त्या भागातले रस्ते कॉन्क्रीटचे करून दिले. आज पलीकडच्या भागात येतोय विशालच्या वार्डात येणारा रस्ता NACB पासून लिंक रोड पासून वरच्या ह्याच्यापर्यंत 10 कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे. NACB कोर्टात गेल्यामुळे काम थांबलंय. त्यात पैसे उरले, मला आडवा रस्ता एक पूर्ण करायचा. एवढ्याने मी थांबलोय का? नाही थांबलो. DPDC मधनं जवळजवळ 30-35 कोटी रुपये गेल्या 3-4 वर्षामध्ये या भागातल्या छोट्या छोट्या रस्त्याकरता आम्ही खर्च केले. अजून 25 रस्त्याचं नियोजन आम्ही हातात घेतलेलं आहे पुढच्या 5 वर्षासाठी. जे मोठे रोड आहेत, आता हा रोड मला कॉन्क्रीटचा करायचा, कायमची कीड काढायची या भागात. मी कालच गणेश भाऊला, विशालला, ह्यांना सगळ्यांना बालाजी भाऊला म्हणलो की असे जाणारे तुमच्या रस्त्यात मी नेहमी गाडीत जाताना रस्ते मोजतो. त्या हॉस्पिटल पासून, त्या हॉटेल पासून, राजेश पासून तिथल्या विसाव्यापर्यंत जवळजवळ 11 का 12 रस्ते असे आडवे येतात. आणि त्याला जोडणारे आडवे रस्ते पुन्हा वेगळे. सगळे 12 रस्ते आपल्याला नियोजन करायचं. रस्ते खराब का होतात? तर रस्त्याच्या मध्ये पाईप आहे, रस्त्यामध्ये केबल आहे. म्हणून आम्ही नियोजन हातात घेतो की त्या पाईप दोन्ही बाजूला गेल्या पाहिजेत, मधला रस्ता नीट राहायला पाहिजे. पाईप जरी लिकेज झाली तर कडेची पट्टी उकरून तेवढ्यापुरती डागडोजी केली, परत डांबरीकरण केलं, मुख्य रस्त्याला हात नाही लागला पाहिजे. त्या पद्धतीचे रस्ते आपण या शहरामध्ये उभा करतो. ही सगळी कामं आम्ही केलीत, या अहवालामध्ये दिली. आणि तुमच्या निवडणुकीला येते, उद्या तुमच्या घरामध्ये हा अहवाल देणारा नगर परिषद निवडणूक 2025. मागं उमेदवाराची नावं आहेत सगळ्या. आणि पुढच्या 5 वर्षात मला काय करायचं या शहरामध्ये याचा सुद्धा आढावा मी या पत्रात दिला, लेखी दिलेला माझ्या सहीनिशी. म्हणजे उद्या पुन्हा म्हणून येईल पण ते खोटं छापलं. मी काय देव नाही, मी परमेश्वर नाही. पण जेवढं होतंय, जे झालंय ते झालंय, जे राहिलंय ते राहिलंय. या गावाचा कारभार पण जेव्हा तुम्ही आमच्यावर सोपवता तेव्हा ती आमची जबाबदारी आहे की ते प्रामाणिकपणे झालं पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचंय त्याचा हा लेखाजोखा मी या पत्रामध्ये सगळ्या नागरिकांना गावातल्या देणार. ठीक आहे, निवडणुका येत राहतील, जात राहतील, कोण जिंकल कोण हारल त्याचा काही विषय नाही. 40 वर्ष आम्ही निवडणुका बघितल्या, संघर्ष केलाय, सगळं केलं. पण दुर्दैवानं आज जे विरोधक तुमच्या पुढे मत मागायला येत आहे, तर माझं जाहीर आव्हान आहे की जर एवढं काम आम्ही करू शकतो तर तुमच्या घरामध्ये 12 वर्ष आमदारकी होती या पंढरपूर शहराची. कुठलं काम तुम्ही केलं, एक काम तुम्ही दाखवा. मी आज सांगतो आमच्या अध्यक्ष मॅडमना, उद्या विड्रॉल अर्ज करा. एक काम सांगावं, एक. कुठले रस्ते केले सांगावं, ड्रेनेज करता काय केलं सांगावं, पिण्याकरता काय केलं सांगावं, नाट्यगृहाकरता काय केलं सांगावं, स्विमिंग टँक करता काय केलं सांगावं, उद्यानाकरता काय केलं सांगावं. जाहीरपणे माझे आव्हान आहे. मी आज माघार घ्यायला तयार, पण त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही, काही सांगू शकत नाही. मग कुठचं म्हणायचं धूळ उडती, खड्डाच पडला. रस्ता केल्यावर रस्त्याला खड्डा कधी ना कधी पडणारच आहे, तो करत राहावाच लागणार. निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. घरामध्ये सुद्धा कधीतरी आपल्या घरात सुद्धा एखादा स्लॅब मधनं पाणी गळतं का नाही गळत, रिपेअर मेंटेनन्स करावा लागतो का नाही करावं लागत. कधी पाण्याच्या क्षारानं तुटी गुंजली तर पाणी येत नाही, आपण तुटी बदलतो ना. तसाच हा गावचा कारभार आहे, ते करतच राहावं लागणार आहे सातत्याने. 1990 सालामध्ये 17,000 मतदान होते या शहराचं आणि 24,000 लोकसंख्या होती. आज या शहराचं मतदान झाले 95,000 आणि 1.25 लाख 1.5 लाखाच्या घरात लोकसंख्या झाली. 5 पट लोकसंख्या या शहरात वाढलेली आहे.
कुठं कुठं लोक कोपऱ्यामध्ये घर घेऊन राहायला गेलेले आहेत. अगदी शेवटच्या नगराला, शेवटच्या जरी घराला पाणी द्यायचं असेल तर टाकीपासून त्याला पाईप टाकत घेऊन पाणी द्यावं लागतं, तेव्हा त्या शेवटच्या घराला पाणी. वाल्मिकी नगरला रस्ता नव्हता, गणेश भाऊ सारखे मायाशी भांडायचे, रस्ता नव्हता जायला. आणि इकडं वाखरीची शिवाय, इकडं पंढरपूरची शिवाय, आणि 72 लोकांनी शिव विकून टाकली, त्याच्यावरच बंगले बांधले. तिथं रस्ता आहे मोठा, नकाशामध्ये नकाशा गायब आहे. लोक म्हणायचे आम्ही कसं जायचं, नगरपालिकेचं काम आहे, नगरपालिका पैसा देऊ शकेल पण रस्ता कुठं आणणार. म्हणून त्या ठिकाणी विजय शेलार आहेत, त्यांची जमीन होती, ती नगरपालिका शासनानं जमीन घेतली त्यांना पैसे देऊन, आणि त्यातून रस्ता तयार करायचं काम सुरू आहे. नुसतं जागाच नाही घेतली, त्याच्यावर खडीकरण, डांबरीकरण सुद्धा करून द्यायचा निर्णय घेतलेला. म्हणजे ही भूमिका आमची आहे स्पष्टपणे. जे होतंय ते होत आहे, जे होत नाही ते होत नाही. तेव्हा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे सगळ्या माता भगिनी, वडीलधारी, विशेष करून तरुण सहकारी मित्र, नुसतं कोणाच्या बोलण्यावर आणि भूलथापावर जाऊ नका. यांचा काही संबंध नाही पंढरपूर काळाशी कोणाशी. उमलपे, शिंदे, अजून ही सगळी कंपनी, तुम्ही घंटे असतील, तुम्ही इथं जन्माला आलाय, तिथं मरणार आहे. आपल्या मागच्या पिढ्या इथं राहिल्या आणि पुढच्याही राहणार आहे. हे गाव आपलं आहे. आपण हे काम करतो, कोणावर मेहरबानी करत नाही आपण, पण हे गाव आपलं आहे, चांगलं व्हावं त्यासाठी आपण सगळेजण काम करतो. आणि काम करणाऱ्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे ही आमची अपेक्षा. म्हणून मी तुम्हाला मग सांगितलं की नगरपालिका या ठिकाणी कमळ चिन्हावर का लढतोय आम्ही. सरकारवर भाजपचं आहे केंद्रात आणि राज्यात. आता हे 4 वर्ष सरकार बदलणार नाही, त्यामुळे तुमची लाडक्या बहिणीची योजना काय बंद होणार नाही, काळजी करू नका. मिळते ना का नाही मिळत, मिळते का नाही मिळत. ज्या देवाभाऊनी योजना केली तिथनं पुढे सरकार कोणाचंही येऊ द्या, ती बंद होऊ शकत नाही. आता लाडक्या बहिणीची योजना आणि शेतकरी पेन्शन, या 2 गोष्टी या देशात कधी बंद होऊ शकणार नाही. तुम्ही घेऊन घ्या माझ्याकडनं. म्हणजे सगळं सरकार काम करतंय. तुम्हाला दवाखाना पाहिजे असेल, आयुष्यमान भारतची योजना आहे. तुम्हाला घरं पाहिजे असतील, प्रधानमंत्री आवास योजना आहे. आज पंढरपूर शहरात 1600 मागासवर्गीय कुटुंबांना गेल्या 5 वर्षामध्ये 1600 कुटुंबाला घरं या नगरपालिकेच्या माध्यमातून दिली गेली. सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना 1835 जे लोक आहेत जे हातगाड्यावरती माल विकतात, अशा 1835 लोकांना प्रधानमंत्री जनधन फंडातून 10,000 पासून 50,000 पर्यंत कर्ज या ठिकाणी देण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे. शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजाने देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं आहे. अशा अनेक योजना या देशामध्ये चालू आहेत की ज्या तुमच्या माझ्या कुटुंबाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशी दोन्ही सरकार आज केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. आणि त्या सरकारच्या विचाराचा जर नगराध्यक्ष आपण नाही देऊ या ठिकाणी निवडून दिला आणि उद्या जर मग इसबा विभागाला जर पैसे कामाला नाही आले तर माझ्यावर मात्र दोष देऊ नका. मी तुम्हाला सगळ्याला स्पष्ट सांगतो. कारण मी काय आमदार नाही, मी काय खासदार नाही, मंत्री नाही. तरी मी ही पैसे आणल्याचे साथीटोकपणे का सांगतो तर रंगेसाहेब म्हणलं तसं आम्ही एखादा शब्द जर टाकला तर मुख्यमंत्री तो शब्द ऐकतात. एवढा विश्वास त्यांना आमच्याबद्दल आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल. त्यामुळे त्यांचं खूप बारीक लक्ष आहे पंढरपूरवर. म्हणून मगाशी तुम्हाला मी म्हणलं त्या सांगावं घेऊन आलोय. आज दुपारीच मला फोन आला होता की काय परिस्थिती आहे, काय चाललंय, निवडणूक काय म्हणते. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बंधू भगिनीनो की पुढच्या 10 वर्षामध्ये त्या पंढरपूरचा सगळा चेहरा मोहरा बदलणार आहे. मी वर्तमानपत्रातनं वाचता अयोध्या अशी झाली, काशी तशी झाली, उज्जैन तसं झालं वाचताना
आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर पंढरपूर पुढच्या 5 वर्षात करायचं. मोठा आराखडा तयार केलाय देवाभाऊनी, अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून इथे येणाऱ्या वारकऱ्याला चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे, चांगले रस्ते मिळले पाहिजे, चांगलं पाणी मिळलं पाहिजे, राहण्याची त्यांची सोय झाली पाहिजे, जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे, दर्शनाकरता लोकांना 15-15 किलोमीटर जावं लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. आज नदीवरती 2 भविष्य काळात पूल बांधायचं नियोजन सुरू आहे. टाकळीवर रेल्वेचं इथं ब्रिज बांधायचं काम सुरू आहे. सरगम चौकातनं पलीकडे जाण्याकरता आपल्याला बोगद्या खालनं जावं लागतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही बोगद्याच्या वरनं जाणार आहे. उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. कोण दिला पैसा? तो राज्य सरकारनं नाही दिला, केंद्र सरकारनं दिला. गडकरी साहेबांच्या मागे आम्ही लागलो आणि आता हा जो हायवे होतोय ना वाखरी ते पंढरपूर, असंच त्यावेळेस म्हणले, नुसत्या कोटीत बोलतोय. अरे मी कोटीत पैसे आणलेत म्हणून कोटीत बोलतोय. समोरच्या कोटीत का बोलू शकत नाही? तर ती रुपयात खेळतोय. मी कोटीत बोलतो कारण कोटीतनं पैसे आणले. 120 कोटी रुपयाचा रस्ता आहे. 29% बिलोनं ठेकेदाराने घेतलेला रस्ता आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे जेव्हा बालाजी आले म्हणले मालक धूळ उडते आहे, विचारा बालाजीला. विशाल आला होता. त्या ठेकेदाराला सांगितलं, अधिकाऱ्याला, अजिबात धूळ उडली नाही पाहिजे, तुम्ही काय व्यवस्था करायची ती करा. दिवसातून 2 वेळा 3 वेळा पाणी. ठीक आहे, रस्ता होणार आहे, त्याला मुदत आहे 2 वर्षाची. आज त्यामुळे त्याचं काम काय आपण काढून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला खात्री देतो, कॉलेज चौकापर्यंतचा रस्ता 1 महिन्या ते 6 महिन्याच्या आत पूर्ण होणार. कॉलेज पासून मार्केट यार्ड पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला. फक्त मार्केट यार्ड ते पुढे भिंगे चौक, भोसले चौक एवढ्याच रस्त्यावरती त्या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून तो रस्ता राहतो. हा रस्ता पूर्णपणे आम्ही अर्बन बँक मंदिरापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. आणि ही सगळी कामं आपण करतोय कारण शासन आपल्या पाठीमागे. आणि या शासनाकडनं पैसा कसा तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून येतोय, कसा पेन्शनच्या माध्यमातून येतोय, कसा अनुदानाच्या माध्यमातून येतोय, जसा अनेक समाजातल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, लिंगायत महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, दलित समाजाकरता असलेली महामंडळं असतील, प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून रोजगारासाठी पैसा येतोय. तसा नगरपालिकेला सुद्धा पैसा पुढच्या काळामध्ये आणायचा असेल तर उद्याच्या 2 तारखेला आपण कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रभाग क्रमांक 11 मधले दोन्ही उमेदवार उभा राहा, बालाजी आणि ढवळेताई आणि परचंडेताई आणि विशाल, सगळे उमेदवार आपण नवीन दिलेच. आमच्या नगराध्यक्षाताई आहेत, या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ. त्या कमळापुढचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करा. कुठल्याही भूतथापाला बळी पडू नका आणि सगळं मागचं पुढचं विसरून जाऊन आणा. तुमच्या माझ्या पुढच्या भवितव्या करता ही मत मी मला मागत नाही, मत मी ह्यांना मागतोय. आणि हे मत ह्यांना नाही आहे तर ही मत आहे नरेंद्र मोदीला आणि देवेंद्रभाई फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा. त्यामुळे ही मत आपण द्यावं अशी ज्या निमित्ताने विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.